बसतील आणि मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने मैदानातून आत जाताना आणि बाहेर येताना शेक हँड करूनच मैदानातून बाहेर यायचंय, आत जायचंय. आणि प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ज्या वेळेला आपल्याला टॉस साठी बोलवलं जाईल संघमालकांना विशेष सूचना आहे की आपण कॅप्टनला लगेच टॉस साठी पाठवून द्यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही तर ज्या संघाला योग्य ती पेनल्टी लावली जाईल याची आपण सर्व संघांनी नोंद घ्या. क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मुक्ताई स्पार्टन्स. असे दोन बलाढ्य एकमेकांच्या विरुद्ध रणनीती आखली जाईल. टीम मुक्ताई स्पार्टन्स या टीमच्या माध्यमातून प्रथमेश पवार म्हणजेच नाना या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतील. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्रीदा प्रियांशी नक्ष 11 केतन काप यांचा हा संघ अनिकेत चव्हाण या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळेल. स्वतः आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा क्रिकेटचा महासंग्राम सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. सर्व संपूर्ण शिवडी मुंबई महाराष्ट्र या सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. काही प्रेक्षक आमच्या समवेत मैदानामध्ये उपस्थित राहून या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. त्या सर्वच दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना अनिकेत चव्हाण आणि पार्थ सावंत हे दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. पंच टायमर आपल्या समोरच्या स्क्रीनवर दिसणार आहे. लाईव्ह मध्ये आपल्याला टायमर पाहता येऊ शकेल. क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाला आता मात्र सुरुवात होते.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. स्पर्धेला होते सुरुवात. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2. पहिला बॉल. अजय सरोज पहिलाच बॉल. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत चव्हाणला आपण पाहतोय यस नो नोचा कॉल आणि पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे. स्पर्धेला सुरुवात देखील झाली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. प्रथमेश नाना पवार आणि त्यांच्या विरुद्ध अनिकेत चव्हाण. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2. सगळ्यांना चतुर्थ मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलं षटक हाताळत असताना अजय सरोजला आपण पाहतोय, म्हणजेच बच्चा गोलंदाजीसाठी येत असताना हे पहिलं षटक. पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे. आमच्या समवेत ओम तावडे देखील जुळलेत गुणलेखक म्हणून संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. माझ्या समवेत माझे साथी समालोचक रोशनजी पाथाडे, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपण पाहतोय पार्थ सावंतला. पुढचा बॉल समोर समोर फटका खेळला. स्ट्राइक डाऊन दी ग्राउंड. पहिला षटकार पार्थ सावंतच्या बॅटमधून. डीजे पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय पार्थ सावंतने अगदी सरळ रेषेमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी बरोबर षटकार समोरच्या दिशेने पार्थ सावंत. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. रन मात्र मिळणार नाहीये. हा डॉट बॉल येतोय. अगदी लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये अक्षरशः धमाका केला होता या फलंदाजाने. दुचाकी ऍक्टिवा याच खेळाडूने जिंकली मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आता उडवला बॉल. बॉलच्या खाली सुशांत गुरव पोहोचतील का प्रयत्न करतात. अगदी सोपा झेल. षटकार आल्यानंतर मात्र विकेट आली आहे. पार्थ सावंत आउट. डीजे नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. आदित्य चव्हाण बॅटिंगसाठी येत असताना आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय. अगदी याच मैदानामध्ये कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटचा सराव आणि त्यानंतर मात्र कित्येक स्पर्धा याच मैदानामध्ये या खेळाडूने गाजवल्यात. अगदी घरच्या मैदानावर आपण पाहतोय हा फलंदाज मैदानामध्ये उतरलाय आदित्य चव्हाण. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत चव्हाण, आयकॉन खेळाडू.
टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. नेक्स्ट बॉल. हो चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न आणि आता मात्र लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पलीकडे आलाय हा बाईकच्या स्वरूपातील चौकार. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 11. 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय हा चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 11. एक गडी बाद. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. दोन मॅच ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायर आपण पाहतोय सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत नाशिर शेख आणि त्याचप्रमाणे थर्ड अंपायर म्हणून या मॅच साठी आपण पाहतोय अगदी महाराष्ट्रातील एक कडक शिस्तीचे पंच सूर्यकांत अडाव सर. आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. शिवसेना प्रमुख चषक म्हणजेच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. पूर्वेश खेरडे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पूर्वेश खेराडे गोलंदाजीसाठी. हा डावखुरा गोलंदाज आहे. गोलंदाजीसाठी येत असताना ओव्हर नंबर 2. पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. अगदी रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर. ही स्पर्धा कोण जिंकणार स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो म्हणजे अनिकेत चव्हाण. केतन कापने अनिकेत चव्हाणवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि तोच अनिकेत चव्हाण आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. या संघाचा आयकॉन खेळाडू डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय पूर्वेश. ओव्हर नंबर 2. यावेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पूर्वेशने हाताळलाय. पहा हा डावकुरा गोलंदाज अक्षरशः हिरो ठरत असताना पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 चा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. षटक आणि हा पहिलाच बॉल हाताळलाय. अगदी चांगला बॉल. प्रथमेश पवार नाना आपण पाहतोय एसट्यांच्या मागे एसटी रक्षक आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची देखील वर्डी लागली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कित्येक स्पर्धा या देखील खेळाडूने गाजवलेत. तो आता एसट्यांच्या मागे आपण पाहतोय पूर्वेश. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. एक म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. वर्चस्व राहिलंय. आपण पाहिलं तर अजय सरोजचं पहिल्या षटकामध्ये षटकारानंतर मात्र विकेट पटकावली या गोलंदाजाने पार्थ सावंतची आणि तदनंतर मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय तो म्हणजे आदित्य चव्हाण. त्याला साथ देतो अनिकेत चव्हाण आयकॉन खेळाडू. गोलंदाजीसाठी पूर्वेश. ओव्हर नंबर 2. तिसरा बॉल. लो फुलटा स्पिक केलाय. उडवलाय बॉल. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आलाय षटकार. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आदित्य चव्हाणने ठोकलेला तो षटकार बरोबर पिक केला. लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण आणि बॉलला अक्षरशः फेकून दिले सीमारेषा पलीकडे. षटकार. धावा झाल्या धावफलकावरती 18. एक गडी माघारी परतला. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. नेक्स्ट बॉल. आणखीन एक बिग हिट. हा देखील बॉल फरार 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 फरार. आलाय षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे प्रहार पाहायला मिळालेत आदित्य चव्हाणच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले. अक्षरशः झोपून हा फटका खेळलाय फलंदाजाने. गुडघ्यावर बसला आणि तदनंतर मात्र बॉल पिक केला. लो फुल टॉस बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. धावा झाल्या धावफलकावरती 24. एक गडी माघारी परतला. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेला चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. एसटी रक्षक प्रथमेश पवारच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 2 षटकारानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते पूर्वेशच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने 13 धावा खर्च केलेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. ओव्हर नंबर 2 मधील
धावा झाल्या धावफलकावरती 24. एक गडी माघारी परतलाय टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. यावेळेला आणखीन एक चेंडू, यावेळेला पंचांकडे लाऊड अपील केली जाते प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून. आणि यस, हा फलंदाज बाद आहे. बरोबर अक्षरशः असं वाटलं की हा बॅटीला बॉल स्पर्श केला होता आणि म्हणूनच ही काय नाना यांनी अपील केली पंचांकडे आणि अपीलला मात्र दाद दिली आणि फलंदाज आता मात्र माघारी परतलाय. आदित्य चव्हाण आउट. दोन ओव्हरचा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही संघांना, कारण वेळेचं देखील बंधन आहे. नवीन बॅटर या मैदानामध्ये प्लीज. नवीन बॅटर आपण पाहतोय शुभम पालंडे मैदानामध्ये येत असताना टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. 24 धावा धाव फलकावरती झाल्यात. चांगली फलंदाजी केली होती या मॅच मध्ये आदित्य चव्हाणने. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यानंतर मात्र विकेट पटकावली पूर्वेशने या फलंदाजाची. आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी शुभम पालांडे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 अजय सरोज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत असताना विकेट पहिल्या षटकामध्ये पटकावली होती याच गोलंदाजाने फलंदाज पार्थ सावंतची. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दाखवला या गोलंदाजावर आणि तोच गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय अजय सरोज बच्चा. एका षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा त्याने खर्च केला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं आणि विकेट देखील पटकावली होती. आणि तदनंतर मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा अजय सरोजला. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर नाशिर शेख, त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे ऑनफिल्ड अंपायर. पहिला बॉल ओव्हर नंबर 3 स्ट्रायकिंग एंडला अनिकेत चव्हाण. पहिलाच बॉल फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती 25. ओव्हर नंबर 3 चा खेळ. पहिल्या बॉलवर 1 धाव आली आहे. 25 धावा धावफलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत. अगदी क्लीन नीट आणि थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. सगळ्यांनाच उत्कंठा होती या स्पर्धेची. स्पर्धा केव्हा रंगणार आणि तो स्पर्धेचा दिवस मात्र उजाडलाय. पुढचा बॉल बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. चांगला प्रयत्न केलाय आणि अवघी एकच धाव मिळेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 26 ऑन बोर्ड. प्रथमेश पवार आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अनिकेत चव्हाण. पहिल्या मॅच मध्ये इन ऍक्शन 2 आयकॉन खेळाडू ऑन स्क्रीन. अनिकेत चव्हाणला आपण पाहतोय यस्त्यांच्या मागे प्रथमेश पवार नाना. हे दृश्य आपण पाहतोय 2 आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळलाय. अजय सरोजने आतमध्ये आलाय चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजूनही सूर गवसता आला नाहीये अनिकेत चव्हाणला या मॅच मध्ये. हा विस्फोटक फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी मॅचचं गणित बदलू शकतो हा फलंदाज. त्याच्याकडे ताकद आहे. तो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय अनिकेत चव्हाण. 26 धावा धाव फलकावरती झाल्या. 26 ऑन बोर्ड. पुढचा बॉल उडवलाय. बिग हिट. बॉल जाईल लांब 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 लचक षटकार. ज्याप्रमाणे उल्लेख केल्याप्रमाणे हा कोणत्याही क्षणी मॅचचं गणित बदलू शकतो हा विस्फोटक फलंदाज अनिकेत चव्हाण. त्याच्याच बॅटमधून षटकार आलाय अजय सरोजवर. हा भारी ठरतोय. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. सुशांत गुरव बॉल पर्यंत पोहोचलाय. डायरेक्ट थ्रो. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगला प्रयत्न केलाय आणि तदनंतर मात्र 1 धाव देखील कंप्लीट केली आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 33 ऑन बोर्ड. अगदी चित्याच्या चपळाईने बॉल पर्यंत पोहोचला सुशांत गुरव. चेंडू कलेक्ट केला. चेंडूची फेक केली. थोडासा बचावला अनिकेत चव्हाण. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय नवीन बॅटर शुभम पालांडे. 7 बॉलमध्ये 10 धावांवर फलंदाजी करतोय अनिकेत चव्हाण नॉन स्ट्रायकिंग एंडला.
पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. सुशांत गुरव बॉल पर्यंत पोहोचतात. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 2 गडी बाद टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. सामना क्रमांक 2 श्रीजा 11 विरुद्ध 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टीम श्रीजा 11 विरुद्ध 11 जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पूर्वेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 4. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 34. 2 गडी माघारी परतले. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शुभम पालांडे. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळायचा होता आणि आता मात्र पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज शुभम आउट. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. शुभम पालांडेची विकेट मिळवून दिली आहे गोलंदाज पूर्वेशने आपल्या संघाला. अगदी स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याचा फटका फसला आणि आता मात्र विकेट आली आहे, ती म्हणजे शुभम पालांडे. नवीन बॅटर आपण पाहतोय केतन काप बॅटिंग साठी येत असताना. स्वतः संघ मालक बॅटिंग साठी येतोय. आता मात्र हा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन काप. हा फलंदाज 34 धावा धाव फलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. पूर्वेश पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आपल्या संघाला मिळवून दिले या गोलंदाजाने. नवीन बॅटर आपण पाहतोय केतन काप. कानमंत्र देत असताना अनिकेत चव्हाणला ते करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण त्याने सांगितले तुला मैदानामध्ये थांबायचंय, तुझ्या बॅट मधून धावा येणं मैदानामध्ये गरज आहे. काळ चौकीचा शिखर धवन म्हणजेच केतन काप बॅटिंग साठी येत असताना डावखुरा फलंदाज, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. स्वतः संघ मालक आज मात्र संघाला गरज असताना मैदानामध्ये आलाय. 34 धावा धाव फलकावरती झालेत. 34 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11 थोडासा बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळतोय संघ. पूर्वेश पहिल्या बॉलवर विकेट मिळवले या गोलंदाजाने. नवीन बॅटर केतन काप. हो, यावेळेला नो बॉल पंच घोषित करतायत. इट्स नो बॉल. नो बॉल पाहायला मिळतोय आणि आता मात्र पुढील बॉल असेल तो म्हणजे फ्री हिट. सर सुबोध गडसे सांगतायत पुढील बॉल फ्री हिट असणार आहे, कारण आता जर आपण पाहिले तर धावा झाल्या धाव फलकावरती 35. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी माघारी परतलेत. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल लो फुल टॉस पिक केलाय, फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. केतन कापने आलाय दर्जेदार षटकार. षटकार आलाय केतन कापच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फ्री हिट ऑन होती आणि तदनंतर मात्र हा गोलंदाजाने हाताळलेला चेंडू लो फुल टॉस त्याला पिक केला, फेकून दिला ऑन साइडला. षटकार आलाय केतन कापच्या बॅट मधून गरज असताना. धावा झाल्या धाव फलकावरती 41. 41 ऑन बोर्ड. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पूर्वेश आलाय गोलंदाजीसाठी. हा डावखुरा गोलंदाज क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा बॉल आणखीन एक बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आला बॅक टू बॅक दुसरा केतन कापच्या बॅट मधून षटकार.
आणि आणखीन एक जर षटकार आला तर मात्र ऐशू काप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाज केतन कापला दिलं जाईल. लगातार 2 बॉलवर 2 षटकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. विस्फोटक फलंदाज पहा, संघ मालकच धावून येतोय आपल्या संघासाठी. 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकले. तिसरा येईल का पाहायचंय. हा बॉल सोडून दिलाय. आता मात्र पंच घोषित करतायत व्हाईट बॉल आहे. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 48 ऑन बोर्ड. पारितोषिक आलंय ऐशू काप यांच्याकडून. आणखीन एक जर षटकार आला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक केतन काप यांच्यासाठी आलेलं आहे. 2 षटकार त्याने ठोकलेत बॅक टू बॅक. ओ यावेळेला चांगला प्रयत्न. बॅकफुटवर येऊन समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 पूर्णांक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा धाव फलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतले टीम श्रीदा प्रियांची नक्ष 11. 4 बॉल मध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 12 धावांवर फलंदाजी करतोय केतन काप. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 49 ऑन बोर्ड. शेवटचा 1 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 4 मधील. चांगली सुरुवात. 49 धावा धाव फलकावरती झाल्या. थोडासा बॅकफुटवरती होता पहिल्या 2 षटकांमध्ये आज संघाने. त्यानंतर मात्र रंग उधळायला सुरुवात केली आहे केतन कापने. त्याच्याच बॅटमधून धावा आल्या. चांगली साथ देतो अनिकेत चव्हाणला केतन काप. 49 धावा धाव फलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. आता मात्र व्ह्यू रचना आखली जाते प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून. हो यावेळेला चांगला बॉल. पिचिंग झाल्यानंतर थोडासा थांबून आलाय. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 चा खेळ आता समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 49. 3 गडी माघारी परतले टीम श्रीदा प्रियांची नक्ष 11. सामना क्रमांक 2 श्रीजय 11 आणि त्यांच्या विरुद्ध 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 5 गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुशांत गुरव यांना आमंत्रित केलं जाईल. कर्णधार प्रथमेश पवार यांनी विश्वास दाखवलाय गोलंदाजावर आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. करिरोड विभागातील विस्फोटक फलंदाज, विस्फोटक ऑलराऊंडर खेळाडू आहे तो मैदानामध्ये आलाय गोलंदाजीसाठी सुशांत गुरव. लिलाव प्रक्रियेदरम्यान संपूर्ण स्पर्धेमधील सर्वच संघ मालकांनी या खेळाडूवरती बीड केली होती आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर मुक्ताई स्पार्टन्स या संघाने आपल्या ताफ्यामध्ये दाखल करून घेतलं या खेळाडूला. तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय सुशांत गुरव. ओव्हर नंबर 5 हाताळत असताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय केतन काप. त्याच्याच बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आलेत. तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अनिकेत चव्हाणला. पहिला बॉल सुशांत गुरव. पहिला स्लो फुल टॉस पिक केलाय. याही बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. केतन काप बरसलाय. आला आणखीन एक त्याच्या बॅटमधून षटकार. संघ मालक स्वतः बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 मोठे फटके त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 19 धावांवर तो फलंदाजी करतोय. 55 धावा धाव फलकावरती झाल्यात. 55 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. असं वाटतंय की डगआउट मधूनच सेट होऊन आला हा फलंदाज. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. पुढचा बॉल हा चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने पण पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतात. अतिरिक्त धावाली एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 56 या आकड्यावर 56. ओव्हर नंबर 5 चा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुशांत गुरवला. अकुट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडीशी चूक करतात आणि तोपर्यंत एक धाव घेतली आहे. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल का? यस, ती देखील धाव पूर्ण केली आहे. या धावा महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. बाईकच्या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 58. 58 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात. सातत्याने स्ट्राईक वरती राहण्याचा प्रयत्न करतोय केतन काप. स्वतः संघ मालक आतापर्यंत 3 षटकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 19 धावांवर तो फलंदाजी करतोय. पुढचा बॉल स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन आणि स्वतः त्याने सांगितलंय की मी बाद आहे. खेळाडू वृत्ती दाखवली आहे केतन कापने.
तो माघारी परतलाय. सुशांत गुरवने पटकावली आहे विकेट आणि विकेट आली आहे फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना अमेय बिरमोळे. एक विस्फोटक फलंदाज अमेय बिरमोळे मैदानामध्ये आलाय. काय चौकीचा हार्दिक पांड्या मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अमेय बिरमोळे सध्या मात्र चर्चेत आहे हा खेळाडू. सातत्याने आपण पाहिलं तर ऑलराऊंड परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतो हा फलंदाज. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 58 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतले. एक स्टायलिश खेळाडू आहे अमेय बिरमोळे. हा खेळाडू कक्ष आपण पाहतोय. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 रणनीती आखली जाते. केतन कापने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. तो माघारी परतलाय. पार सावंत सोबत चर्चा करत असताना पुढचा विचार केला जातो या मॅच मध्ये. हा डगआउट आणि तदनंतर मात्र हा नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अमेय बिरमोळे. काय चौकीचा हार्दिक पांड्या. सुशांत गुरव गोलंदाजीसाठी आतापर्यंत 7 धावा त्याने खर्च केल्यात. विकेट देखील पटकावली केतन कापची. हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. सगळ्यांचीच पावलं या मैदानाकडे. हे ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान खाळा चौकी. ओ पहिलाच बॉल खेळत असताना बॅकफुट वरती आले. अंदाज घेतला आणि बॉलला ढकलून दिले सीमारेषा पलीकडे. आलाय अमेय बिरमोळेच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे, थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आतमध्ये येणारा चेंडू बरोबर अंदाज घेतला. बरोबर ढकललं हलक्या हाताने. अमेय बिरमोळे लाल त्याच्या बॅट मधून चौकार. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 62 धावा धावफलकावरती झाले. 62 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजाने. एक विकेट देखील पटकावली. शेवटचा एक चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 5 मधील. चांगली मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. नक्ष 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मुक्ताई स्पार्टन्स. दोन्ही बलाढ्य संघ पहिल्याच मॅच मध्ये इन ऍक्शन. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येतोय म्हणजेच ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतलेत टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. चला टीम रेडी राहा विनंती असेल. टीम श्रीजय 11 आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे टीम 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण रेडी राहायचंय. शेवटचं षटक ओव्हर नंबर 6. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे. वारंवार विनंती असेल विक्रांत जाधव आपण याची नोंद घ्या आणि नवनाथजी गाडबे आपण देखील नोंद घ्यायची आहे. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. 62 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 गडी माघारी परतलेत. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय सुदेश सकपाळ यांना आमंत्रित केलं जाईल. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे सुदेश सकपाळ. तो गोलंदाजीसाठी आलाय. देत ओव्हरचे हे षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 62 धावा धावफलकावरती झाल्यात. आता स्ट्राईकवरती आपण पाहतोय अनिकेत चव्हाणला. 8 बॉल मध्ये 10 धावांवर तो फलंदाजी करतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील पाहायचंय. पहिला बॉल सुदेश सकपाळ. पहिला बॉल सोडून दिलाय. पहिलाच बॉल आणि हा पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. असं वाटलं होतं अनिकेत चव्हाणला की हा वाईट बॉल असेल पण हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 5 बॉल्स टू गो. 62 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम. हो यावेळेला स्लोअर 1. गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाजाने आणि आता मात्र पाहतोय आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला थ्रो आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धाव कंप्लीट देखील केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 63. 63. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 5.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अनिकेत चव्हाण आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नवीन बॅटर अमेय बिरमोळे बॅटिंगसाठी येत असताना एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय संपूर्ण मॅच मध्ये. स्लोअर 1. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने करत असताना पाहायला मिळते सुदेश सकपाळ. ही खासियत राहिली या षटकामध्ये.
महेश सुर्वे यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आले. फलंदाज अमेय बिरमोळे याच्यासाठी लगातार 3 षटकार जर त्यांनी ठोकले तर 1001 रुपयाचं पारितोषिक अमेय बिरमोळे यांना दिलं जाईल. या मॅच मध्ये लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधून येतील का पाहायचंय. हो, चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. हा आलाय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 67 ऑन बोर्ड. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार जरी आले तरी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक महेशजी सुर्वे यांच्याकडून दिलं जाईल. अमेय बिरमोळे यांना 67 धावा धाव फलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतलेत टीम श्रीदा प्रियांची नक्ष 11. स्लोअर वन, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, ढकल हलक्या हातांनी, क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 68 ऑन बोर्ड. काय षटक हाताळले सुदेश सकपाळ यांनी. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. एक चौकार जरूर आला बाईकच्या स्वरूपातील. तदनंतर मात्र चांगलं षटक म्हणावं लागेल सुदेश सकपाळ यांचं, कारण शेवटचा एक आता मात्र चेंडू शिल्लक आहे या पहिल्या डावातील. शेवटचा बॉल पिक करत असताना आपण पाहिलं बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर झेल त्याच्याकडून निसटलाय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना मात्र आता विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. 1 धाव काउंट केली जाईल. म्हणजेच ओव्हर नंबर 5-6चा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 69, म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजे 70 धावांची. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विनंती असेल टीम श्रीजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे टीम ती म्हणजे एकी 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आणि खेळाडूंना विनंती, आपण एका लाईनीमध्ये बाहेर यायचंय. विनंती असेल प्रथमेश पवार एका लाईनीमध्ये बाहेर या. हा स्पर्धेचा नियम आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. विनंती असेल. येस, ओव्हर टू यू रोशन पाताडे. हा टॉस करण्यासाठी मी सन्माननीय दिलीप काका बने आपल्याला विनंती करेन, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. श्रीजा 11 लालबाग आणि एकी 11 काळा चौकी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती या. पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. विक्रांत जाधव, नवनाथजी गाडवे, विनंती असेल आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवून द्यायचे. सन्माननीय दिलीप काका बने यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालेला आपण नुकताच पाहिलेला आहे आणि यानंतर मात्र आता या मॅचच्या मध्यानामध्ये आपण हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेतोय. श्रीजा 11 लालबाग करून विशारद पगारे व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल. एकी 11 काळा चौकीकडून कोण येते टॉससाठी? स्वतः नवनाथजी गाडवे येत आहेत. हा टॉस होणार आहे पुढील सामन्यासाठी. 6 षटकांचा सामना आहे. सर्व नियम अटी तुम्हाला सांगितल्या गेलेल्याच आहेत. चला टॉसकडे वळूया. एका बाजूला शिवसेना आहे आणि एका बाजूला SVPL आहे, असं आपल्याला कॉल करायचं आहे. शिवसेना किंवा SVPL. तर SVPL मागितलंय नवनाथजींनी आणि शिवसेना आलेलं आहे, म्हणजे टॉस मात्र जिंकलाय श्रीजा 11 लालबाग संघाने. विशारद, सध्या तू खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेस आणि तुझी टीम आज पुन्हा एकदा SVPL खेळते. काय अनुभव आहे आणि मागील पर्वामधून आणि या पर्वामध्ये? मागील पर्वात आम्ही या म्हणजे टुर्नामेंटमधून लवकर बाहेर गेलेलो, पण या जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वप्रथम डिसिजन काय असेल? हा टॉस तुम्ही जिंकलेला, फिल्डिंग घेऊ. कसं वाटतंय आज मैदानावर आल्यानंतर? इतका चांगला माहोल आहे, इतकं चांगलं क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर आहे, तर काय अपेक्षित करू शकतो आम्ही तुमच्याकडून, तुमच्या टीमकडून? खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे इथे आणि आम्ही चांगलं उत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि तुमच्या टीमला. दुसऱ्या बाजूने नवनाथजी आहेत. नवनाथजी, गतवर्षी उपविजेते राहिलात, अगदी मेगा फायनल पर्यंत पोहोचलात, परंतु नशीब मात्र साथ देत नव्हतं. त्यावेळेला सूर्या नायडूने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या समोर. 20 बॉल 75 धावा त्याने बनवल्या होत्या. तर या पर्वात काय तयारीनिशी उतरलायत आणि तुम्हाला जर टॉस जिंकला असतात तर काय निर्णय घेतला असतात? मी टॉस जिंकलो असतो तर फिल्डिंगच घेतली असती आणि पर्वा 2 मध्ये सुद्धा फायनलपर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. आणि ही टुर्नामेंट असं वाटतंय की भले ISPLचं प्राइज नसेल, पण ISPL सारखी टुर्नामेंट आहे.
सिद्धेश तुझे खूप खूप आभार. आणि काय म्हणाल, गेले कित्येक महिने मेहनत घेतली आयोजकांनी ही स्पर्धा करण्यासाठी. इतकं चांगलं किट आपण बघतोय, इतकं चांगलं आयोजन, ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतील थोड्या वेळात, इतकं चांगलं बक्षीस, आणि गतवर्षी उपविजेते राहिलात, यावर्षी नक्कीच विजेतेपदाचा मान मिळवण्याचा प्रयत्न असेल. 100% विजेतेपद तर सर्वच संघांना हवं आहे, पण मला वाटतं मला 200% हवं आहे. कारण गेल्या वर्षी उपविजेतेपद मिळवलं होतं. गेल्या वर्षी ISPL विजेता कॅप्टन आमच्याकडे होता प्रथमेश पवार. यावर्षी अजित मोहिते आहे, तर त्याच्या साथीने नक्कीच आम्ही फायनलपर्यंत जाऊ आणि फायनल जिंकू. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. तर हा होता दुसऱ्या मॅचचा टॉस, जो टॉस मात्र जिंकला श्रीजा 11 लालबाग संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर काही क्षणातच या मॅचच्या नवीन डावाकडे आपण वळणार आहोत आणि मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा मी आपल्यासोबत जुळला जाईन. धन्यवाद. तर शेवटच्या बॉलला जो फलंदाजाला आउट घोषित केला गेलेला निर्णय होता तो मात्र निर्णय माघारी घेतला गेलेला आहे. त्यावर मात्र 2 धावा मिळतील आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 70 धावा झालेल्या आहेत. 71 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. सुरू असलेला सामना आपण बघतो, एका बाजूला मुक्ताई स्पार्टन्स म्हणजे दीपेशजी गोपाळ यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रीदा प्रियांशी नक्ष 11 केतनजी काप यांची टीम. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं पहिल्या फलंदाजीतून मात्र श्रीदा प्रियांशी 11 नक्ष 11 या संघाचं. आता मात्र 71 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते दीपेशजी गोपाळ यांच्या मुक्ताई स्पार्टन या संघाकडून. एका बाजूला ISPL स्टार प्रथमेश यशवंत पवार ऍज अ आयकॉन प्लेअर, ऍज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्यासोबत मात्र परळचा एक विस्फोटक फलंदाज भूषण शिंदे मैदानावर मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य आयोजन आपण बघत आहात. शेवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुद्धा आपण सकाळच्या सत्रामध्ये मात्र पार पडलेला पाहिला. आपल्या शेवडी विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार अजयजी चौधरी साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री आणि त्याचबरोबर भारतीय कामगार सेनेचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर आपल्या दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार सन्माननीय अरविंदभाई सावंत यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आपण पाहिलं होतं. सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आणि इतर सर्व मान्यवर, आपण प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं. त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा श्री गणेशा झालेला पाहिला आणि पहिला सामना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला दीपेशजी गोपाळ यांचा मुक्ताई स्पार्टन्स आणि त्यांच्या विरोधात श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या 2 संघांमधला हा पहिला सामना. सेकंड इनिंगचा खेळ मात्र त्या ठिकाणी आता काही क्षणातच सुरू होईल. 36 चेंडू अर्थात 6 षटकांचा सामना आहे आणि 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑन स्ट्राईक प्रथमेश यशवंत पवार आणि त्यांच्या समवेत मात्र आपण जर पाहिला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण शिंदे. आणि श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेटची जर हॅट्रिक पूर्ण केली तर महेशजी सुर्वे यांच्याकडून त्या गोलंदाजाला 3001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. तर मॅचचा होईल श्री गणेशा. पुन्हा एकदा मात्र आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. शिवसेना प्रमुख चषक 2025 शेवडी विधानसभा प्रीमियर लीग सीझन 2 सामना क्रमांक 1 दुसऱ्या डावाचा खेळ. 36 चेंडू 71 धावांची आवश्यकता. आरंभी आणि प्रारंभी षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन अमेय बिरमोले गोलंदाजीसाठी. समाज मंदिर एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने 8 ते 10 पाऊलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक वरती प्रथमेश यशवंत पवार. मॅचची होते सुरुवात. मॅचचा पहिला बॉल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल. सन्मान दिला जातोय प्रथमेश कडून. चांगल्या लेंथ वरती चांगल्या लाईन सोबत हाताळला गेलेला बॉल होता. प्रथमेश यशवंत पवार त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर अमेय बिरमोले एक युवा खेळाडू आहे. खूप चांगलं टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर ज्या ज्या स्पर्धा आपल्या भागामध्ये पार पडल्या, आपल्या विधानसभेमध्ये झाल्या, त्या स्पर्धांमधून मात्र अमेय बिरमोलेचं सुद्धा खूप चांगलं परफॉर्मन्स राहिलं. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेला बैठक फटका. अगदी ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात होता प्रथमेशच्या माध्यमातून, परंतु शरीराचा वेध घेताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने दुसऱ्याही चेंडूची सांगता होईल.
चांगली सुरुवात करतोय अमेय बिरमोले आपल्या गोलंदाजीतून. या मैदानावरती मात्र चेस करणं थोडंसं सोपं आहे, त्यामुळे बऱ्याचदा आपण जर पाहिलं तर फिल्डिंग स्वीकारली जाते आणि चेस करण्याचा प्रयत्न या मैदानावरती केला जातो. चेसेबल ग्राउंड आहे, त्यामुळे पहिला टॉस मध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमेशने सुद्धा फिल्डिंग स्वीकारली आणि येथे मात्र 71 धावांचा पाठलाग. या वेळेला मात्र सोडून दिलेला बॉल पंचांकडून मात्र निर्णय येणं बाकी आहे. येस, पंच आपले दोन्हीही हात खोलतायत. पंचांच्या भूमिकेत सध्या आपण ऑनफिल्ड पंचांमध्ये आपण पाहतोय स्टेट अंपायर म्हणून सन्माननीय नासिरजी शेख सरांना आणि त्यांच्यासोबत आपण जर पाहिलं तर सुबोधजी घडसे असे 2 नामवंत पंच. आमचे तिसरे पंच आमच्यासोबत मात्र मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सूर्यकांत आडाव सर. पुन्हा एकदा मात्र ओव्हरपिच बॉल, खोलात टाकलेला बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय, मनगटी फटका. अनिकेत चव्हाण मात्र त्या ठिकाणी खूप चांगलं एफर्ट्स लावताना आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला आतमध्ये ढकललं, तदनंतर मात्र बॉलवर गेले, बॉलला अडवलं, बॉलला थांबवलं आणि थ्रो करत मात्र 2 धावांच्या प्रयत्नासाठी मात्र त्या ठिकाणी फलंदाज आपल्याला बघायला मिळाले. व्हाईट बॉल सोबत सांघिक धावांचं खातं उघडलं आणि या दुहेरी धावेसोबत मात्र आता वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय प्रथमेश. पुन्हा एकदा मात्र ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेरची लाईन होती. पाठीमागे शॉट थर्डमॅन मध्ये सुद्धा फिल्डर होते, परंतु या वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं अगदी जागा दाखवली, दिशा ठरवली आणि 4 धावा मिळवल्या. हा पहिला चौकार प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून. परीक्षेमध्ये आपण ज्या पद्धतीने मात्र रिकाम्या जागा भरा आणि 1 मार्क मिळवा, तर इथे मात्र रिकामी जागा तुम्ही भरली तर 4 धावा तुम्हाला मिळतील. परत एकदा ओव्हरपिच बॉल, त्याला सुद्धा ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरवर मात्र फिल्डर आहेत. एकेरी धावेवरच समाधानी राहावं लागेल. थोडीशी कुठेतरी मात्र पायाला दुखापत झालेली आढळून येते. धावत असताना मात्र एकाच धावेवर समाधानी राहिले. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर 8 धावा. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दुसऱ्या बाजूने भूषण शिंदे स्ट्राईकवर. 5 चेंडूत 7 धावांवर प्रथमेश, 1 व्हाईट बॉल चिरण, अशा एकूण 8 धावा स्कोर कार्ड वरती. आणि ओव्हरचा शेवटचा बॉल भूषण शिंदेसाठी. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ आहे आणि इथे मात्र नशिबाची साथ मात्र आपण जर पाहिली तर भूषणला मिळत नाहीये. समोरच्या रनिंग ट्रॅकला मात्र बॉल लागतोय आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय. एकच धाव मात्र शेवटच्या बॉलवर मिळेल. अमेय बिरमोलेला मात्र चांगलं लक फॅक्टर काम करताना या वेळेला पाहायला मिळालं. खूप नशिबाची चांगली साथ मिळाली. चौकाराच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र त्या ठिकाणी एकच धाव मिळते आणि या पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. मेगा स्क्रीनवरती सुद्धा आपण ही स्पर्धा पाहू शकाल. ट्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 30 चेंडू आणि 62 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. टायमर सेट केला गेलेला आहे. वेळेचा मात्र सदुपयोग तुम्हाला या स्पर्धेदरम्यान करावा लागणार आहे. 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला 6 षटकांसाठी दिला गेला आहे. निर्धारित वेळेत मात्र इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे. आजच्या दिवसातून मात्र 10 सामने खेळवले जातील. 10 संघांचा सहभाग या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या पुढील होणारा सामना श्रीजा 11 लालबाग विक्रांत जाधव यांचा संघ आणि त्यांच्या समवेत त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलात तर नवनाथजी गाडवे यांची एकी 11. अनिकेत चव्हाण गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पॉवर प्ले नंबर 2. पॉवर प्लेच्या षटकाचा हा पहिला बॉल. या वेळेला पुन्हा एकदा मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर भूषण शिंदेच्या माध्यमातून केला गेलाय. एकेरी धाबेसोबत मात्र पुन्हा स्ट्राईक रोटेट केली. पहिला दुहेरी आकडा मात्र आता स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला दिसेल तो 10 धावा. खूप चांगले ड्रेस कोड्स आपल्याला पाहायला मिळतात सावली क्रिएशन्सच्या माध्यमातून. स्पोर्टिसॅक भगवानजी सावंत सुद्धा या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान देताना यावर्षी आपल्याला पाहायला मिळाले. गतवर्षी सुद्धा खूप मोठं योगदान राहिलं होतं स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा. भगवानजी सावंत यांचं हा फुल टॉस बॉल होता. हा फटका मात्र नानाने मिस केलाय. ज्युसी फुल टॉस होता. लेग बिफोर विकेट साठी मात्र मागणी करत होते. लाऊड अपील केलं. उत्साह थोडासा जास्त दिसतोय पंचांना, परंतु आत्मविश्वास नाहीये अपील मध्ये. अपील मात्र फेटाळून लावली गेली. तुम्हाला रिव्ह्यू फक्त मिळेल तो व्हाईट बॉल नो बॉल साठी म्हणजे बीमर साठी आणि त्याचबरोबर रनआउट साठी. लेग बिफोर विकेट साठी कोणताही रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही. ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. त्याचबरोबर थ्रो बॉलिंग साठी सुद्धा तुम्हाला कोणताही रिव्ह्यू नसेल.
पुन्हा एकदा मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल, परत एकदा मात्र अपील केली गेली. अनिकेत चव्हाण सलग मात्र 2 वेगवान बॉल जे शरीरावर जाऊन आदळत आहेत. पहिला बॉल तर अगदीच आपण जर पाहिला तर ज्युसी फुलटॉस होता. फलंदाज प्रथमेश पवारला एक प्रकारे निमंत्रण दिलं गेलं होतं, परंतु त्या निमंत्रणाचा पुरेपूर स्वीकार त्याला करता आलेला नव्हता. 2 बॉल मिस केले आहेत. 1.3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होतोय 10 धावा स्कोर कार्डवर. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, पुन्हा एका मिस टाइम स्ट्रोक आलाय. बॅटची इनर एज घेऊन मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन कडे बॉल चाललाय. आणखीन एका धावेचा प्रयत्न मात्र यावेळेला. 1वर 1 11 बिनगडी बाद. 1.4 चेंडू नंतर फलंदाजी करत असताना मुक्ताई स्पार्टन, दीपेशजी गोपाळ यांचा संघ. दुसऱ्या बाजूला मात्र श्रीदा प्रियांची नक्ष 11, केतनजी काप यांची टीम. वेगवान बॉल यावेळेला राईट इन स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 1 मोर सिक्सर बाय भूषण शिंदे. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं आणि खूप चांगलं प्लेसमेंट. समोरच्या दिशेने अगदी या फुलर लेनच्या चेंडूला उडवून लावलं भूषण शिंदेने. षटकार ठोकलाय. 17 धावा टीमच्या स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल आणि तोच रिझल्ट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक बॉल सीमा पार. आणखीन एक दमदार षटकार. दोन्ही चेंडू आपण जर पाहिले तर ओव्हर पिच होती, अगदी फलंदाजाच्या रडारमध्ये टाकले गेलेले होते आणि तोच रिझल्ट दोन्ही वेळेला मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला. एका वेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून, दुसऱ्या वेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून सलग 2 षटकार भूषण शिंदेच्या बॅटमधून आलेत आणि 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 11:30च्या सरासरीनं 23 धावा स्कोर कार्डवरती. दुसऱ्या डावाचा खेळ आपण बघतोय. इक्वेशन ही आपण जाणून घेऊया. 24 बॉल आणि 48 धावा. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची गरज. मानलं तर सोपं आहे आणि मानलं तर कठीण आहे. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकले गेलेत, 6 बॉल 7 चौकार ठोकले गेलेत. एका बॉलमध्ये 6 धावाही बनल्यात तर 6 बॉलमध्ये 1 धावही डिफेंड झाली आहे. चेसेबल ग्राउंड आहे तसं बघायला गेलं तर. सध्या करंट रन रेट आपण जर पाहिला तर 11.50 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 12.00. म्हणजे 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने इथून पुढे बॅटिंग करावी लागणार आहे या 2 फलंदाजांना. 24 बॉल 48 धावा. स्ट्राइक वरती प्रथमेश पवार. पुन्हा एकदा अमेय बिरमुले दुसरं षटक घेऊन. पहिला बॉल फुलटॉस होता आणि ज्युसी फुलटॉसचा पुरेपूर समाचार. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. आणखीन एक दमदार षटकार प्रथमेशच्या बॅटमधून. टायमिंग करायचं होतं, दिशा दाखवायची होती. आणि ती मात्र काम या वेळेला प्रथमेश पवारनं केलं. बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत या फुल टॉस बॉलला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून धाडून दिलं सरळ सीमारेषा पार. धावसंख्या 29. 29 धावा सध्या स्कोर कार्ड वरती या षटकारानंतर. लाईन आणि लेंथ वरती मात्र नियंत्रण मिळवावं लागेल अमेय बिरमोलेला. सलग 3 षटकार आलेत. परत एकदा फुल टॉस बॉल, तोही मिस केला, परंतु विकेट किपरही या वेळेला मिस्टेक करतोय. बॉल निघून जातोय तो मात्र लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक दमदार चौकार. ओव्हर पिच बॉल या वेळेला ओव्हर दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न, परंतु फिल्डर डाऊन दी बॉल स्ट्रेट इन टू दी बास्केट. प्रथमेश यशवंत पवार बॅक टू दी पवेलियन. हा पहिला हादरा लागेल मुक्ताई स्पार्टन दीपेश गोपाळ यांच्या टीमला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. वाघे मात्र त्या ठिकाणी चेंडू खाली आले होते. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी मात्र खेळला गेलेला हा फटका होता. थोडासा डबल माइंड झाले या वेळेला नाना.
आणि त्यामुळे मात्र हा बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिली विकेट मात्र गमावली गेली आहे 33 या धावसंख्येवरती. सध्या आपण मुंबई क्रमांक 33 मध्ये आहोत, म्हणजे या काळा चौकी परिसराच्या या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती. आणि 33 धावा स्कोर कार्ड वरती असताना हा पहिला धक्का लागतोय मुक्ता इस्पाटन टीमला. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम रामदूत इमारत करी रोड सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये. आज चांगली गोलंदाजी सुद्धा केली आहे, फलंदाजीतूनही खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या संपूर्ण हंगामामध्ये. 33 वर 1 सध्या आपण पाहतोय. 2.5 ओव्हरची समाप्ती म्हणजे 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. 6 षटकांचे सामने. मगाशी आपण इक्वेशन पाहिलं होतं. 24 बॉल आणि 48 धावांची गरज होती. 12 धावांचा रिक्वायर्ड रन रेट होता. या ओव्हरची सुरुवात मात्र षटकार झाली, त्यानंतर चौकार आला आणि तिसऱ्या बॉलवर विकेट. तोडीस तोड उत्तर मात्र या वेळेला देण्याचा प्रयत्न होतोय. जशास तसं मात्र खेळावं लागेल आज या मैदानावर जिंकायचं असेल तर. गतवर्षीचं पर्व आपण पाहिलं होतं. शिवडी मुंबईकर शिवा दरेकर आणि संदीप जिंगळे यांच्या संघाने मात्र बाजी मारली होती. 1,01,000 रुपयांचा पुरस्कार सोबत SVIPL ची आकर्षक अशी ट्रॉफी पटकावली. आणि दरम्यान या वेळेला सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन द राईज बॉलला पाठवून दिले सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक दिमागदार षटकार सुशांत गुरवच्या बॅटमधून. अगदी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला मात्र दिली जाणारी ही मानवंदना आपल्याला पाहायला मिळाली. सुशांत गुरवने मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपले इरादे स्पष्ट केले. परत एकदा ओव्हर पिच बॉल. यावेळेला थोडासा खोलात टाकलेला चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलं आणि तोही पाठवला सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतो आणखीन एक चौकार. धावसंख्या मात्र थेट आता जाऊन पोचेल ती 43 या धावसंख्येवरती. पाठलाग करायचा आहे 71 धावांचा. 19 चेंडू आणि 28 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही बाजूला समसमान संधी देणारी ही मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. माझ्या समवेत मात्र समालोचन कक्षातून आपण आवाज ऐकत आहात आपल्याच करी रोड परिसरातील एक युवा समालोचक अभिषेक पाटील यांना. दरम्यान यावेळेला मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलंय. अनिकेत चव्हाण मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन म्हणून उपस्थित. थोडंसं फंबल झाले परंतु एकाच धावेवर समाधान मानलं त्यावेळेला सुशांत गुरवने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या मात्र या एकेरी धावेसोबत जाऊन पोहोचते. ती 1 गडी बाद 44 या धावसंख्येवर. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती 27 धावांची. म्हणजे 9 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने इथून पुढे बॅटिंग करावी लागणार आहे. थोडस चर्चा सत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं आपण बघतोय. विचारविनिमय त्या ठिकाणी केला जाईल. थोडस निर्णयपूर्वक अगदी काळजीपूर्वक मात्र या पुढील ओव्हर मात्र जी आहे ती गोलंदाजाला निवडून सोपवावी लागणार आहे. कारण यानंतर स्लॉग ओव्हरचा खेळ सुरू होईल आणि डेथ ओव्हरचा खेळ मात्र ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला मात्र फलंदाज आपले हात खोलण्याचा प्रयत्न करतात. 18 बॉल 27. तसं बघायला गेलं तर तितकं सोपं नाही आणि तितकं कठीणही नाहीये असंच म्हणावं लागेल. भूषण शिंदे सारखा फलंदाज जो 4 चेंडू 14 धावांवरती बॅटिंग करतोय आणि त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर सुशांत गुरव नुकताच मैदानाच्या आतमध्ये आला. 3 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी आपल्या वैयक्तिक धावसंख्येसाठी बनवल्या. संघाचा धावफलक मात्र 44 वर 1. पहिला बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय संदेश कडून. हा पहिला बॉल हाताळला गेला सुशांतसाठी. एकेरी धाव येते पहिल्या बॉलवरती. संदेश वाल्मिकी एक नवीन गोलंदाज. बरेच युवा खेळाडू तुम्हाला दिसतील या स्पर्धेमध्ये. अगदी लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना समानरित्या विभागून दिलं गेलं. परत एकदा भूषण शिंदे ब्रँडेड षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट एक्स्ट्रा
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार षटकार भूषणच्या बॅटमधून. षटकारासोबत मात्र टीमच्या 50 धावा पूर्ण होतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 51 या धावसंख्येवरती. 16 चेंडू आणि 20 धावांचा अजूनही पाठलाग करावा लागणार आहे. जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला भूषण शिंदे मॅन फ्रॉम परेल आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम करिडोर सुशांत गुरव. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल विच इज पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. वन मोर बिग हिट, वन मोर सिक्सर बाय भूषण शिंदे. मध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. 18 बॉल 27 ची गरज होती, आता 15 बॉल 14 ची गरज आहे. मगाशी चेंडू कमी होते, धावा जास्त होत्या. आता मात्र चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी झाल्यात. 15 चेंडू 14 ची आवश्यकता. परत एकदा लोअर फुल टॉस होता, त्याला मात्र चांगला सन्मान दिला, दिशा दाखवली. मिसफिल्ड होत आहे आणि पुन्हा एकदा बॉल निघून जातोय सीमारेषा पार 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 पार. धावा मिळतील 4. येतो चौकार. थोडंसं मिसफिल्ड तिकडे बघायला मिळालं. अशा क्षणाला मात्र खेळाडूंना सतर्क राहणं गरजेचं होतं, परंतु एक मोठी चुकी मानली जाईल. आणि दरम्यान या वेळेला दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. भूषण शिंदे मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. बघा, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. क्षणात इकडे आणि क्षणात तिकडे असा खेळ म्हणजे क्रिकेट. काय फटका खेळलाय भूषण शिंदेने. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा फटका. त्यावेळेला अगदी लोअर फुल टॉस मनगटी फटका खेळला गेलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. अगदी विजयाच्या आता मात्र उंबरट्यावरती उभा आहे मुक्ताई स्पार्टन्स. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावफलकावरती धावा लावल्यात त्या 68 एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता. श्रीजा 11 लालबाग, आपल्याला विनंती, आपण मैदानामध्ये ज्या वेळेला फिल्डिंग साठी जाल आपण आपल्या मुख्य व्यासपीठासमोरूनच जायचंय. आपल्याला मी सगळ्यांना विनंती करेन आपण या बाजूला या. विक्रांत जाधव आतून येऊ नका, जरा बाहेरून या, मैदानातून बाहेरून या. बारा चेंडू आणि 3 धावा. अथर्व ढोले 5व्या ओव्हरसाठी या वेळेला परत एकदा गॅप मध्ये फटका सजवला गेला आणि या फटक्यासोबत मात्र हा पहिला सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. मुक्ताई स्पार्टन, दीपेश गोपाल अँड टीम वन द मॅच. मनपूर्वक अभिनंदन मुक्ताई स्पार्टन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक श्रीदा प्रियांशी नक्ष 11. या सामन्यामध्ये मात्र विजय पत्करावा लागला. विजय अगदी खेचून आणलाय असंच म्हणावं लागेल मुक्ताई स्पार्टन्स या संघाने. खूप चांगली बॅटिंग या वेळेला पाहायला मिळाली ती भूषण शिंदे यांची. अगदी चौकारासोबत मात्र हा सामना संपवला. डीजे 2 मिनिटं. खेळाडूंना विनंती आहे, आपण बाहेर येताना मात्र हँडशेक करूनच बाहेर यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल, स्पर्धेचा नियम आहे. आपण मैदानातून बाहेर जात असताना आणि येत असताना हस्तांदोलन करूनच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि मैदानातून बाहेर यायचंय. झालेल्या सामन्यामध्ये मात्र विजयी संघ ठरला तो मुक्ताई स्पार्टन्स दीपेश गोपाळ यांचा संघ आणि या मॅच मध्ये 10 चेंडूत 41 धावांची नाबाद खेळी करणारा भूषण शिंदे ठरेल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.